नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फॅन्स एज्युकेशनमध्ये आपले स्वागत आहे। तर आज आपण सुरू करणार आहोत स्टँडर्ड 6चं मॅथ्सचं 4th चॅप्टर, दॅट इज द ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स। यालाच मराठीत म्हणतात अपूर्णांकावरील क्रिया, मीन्स ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन। फर्स्ट अपॉन वी सी लेट्स रिकॉल, ओके, म्हणजे जरा आठवूया। तर लेट्स डिवाइड द ॲपल्स इक्वली बिटवीन 2 चिल्ड्रन। आता 2 ॲपल आहेत, ते 2 चिल्ड्रनमध्ये समान वाटायचे आहे, ओके। देर इज गर्ल अँड बॉय, अँड फर्स्ट कॉलम इज ॲपल्स अँड अनदर कॉलम इज चिल्ड्रन। देन फर्स्ट 6 ॲपल इज डिवायडेड इंटू 2 चिल्ड्रन। देन व्हॉट वी हॅव डू हिअर, which operations takes place, that is the division. Means how many apples? 6 apples. How many children? In 2 children. So 6 divided by 2, म्हणजेच 6 divide 2 ने जर डिवाइड केलं तर that is answer is 3. 2 1 is 2, 2 2 is 4, 2 3 is 6. 3 becomes the answer. Then 4 apples divide into 2 children. Then there is also takes place division operation. 4 divide 2. Again read tables 2. 2 1 is 2, 2 2 is 4. Then answer is 2. It's very simple. It is the integer. We learn in the last chapter. आपण मागच्या चॅप्टरमध्ये शिकलेलो आहोत. Then there is only 1 apple and children is 2. Then how it divide into 2 children? Then there is also division takes place. म्हणजे तिथे सुद्धा आपल्याला डिव्हिजनच करायची आहे. बट हाऊ 1 डिवाइड 2. आता आपण सिम्पली सांगू शकतो की 1 ॲपल आहे तर 2 मुलांमध्ये आपल्याला डिवाइड करायचं आहे. तर कसं आपण सांगतो की अर्धा अर्धा आपण डिवाइड करू, बरोबर. पण तिथे जर 3 ॲपल असतील तर आपल्याला कन्फ्युजन येईल, कसं आपण डिवाइड करायचं. तर बघा 1 ॲपल आहे, 2 मुलांमध्ये आपल्याला डिवाइड करायचं. तर 1 डिवाइड 2 म्हणजेच हे जसे आपण 1 डिवाइड 2 करतो तसंच आपल्याला ह्या फॉर्ममध्ये लिहायचं आहे 1/2. ह्या फॉर्ममध्ये आपण 1/2. देर 1 इज द न्यूमरेटर अँड 2/2 मीन्स डिनॉमिनेटर, म्हणजे 1 हा अंश आणि 2 हा छेद, असं आपण त्याला म्हणतात. देन देर आर 7 ॲपल्स. 7 इज ऑल्सो ए ऑड नंबर. 1 इज ऑल्सो ऑड नंबर. When we take even number 6, 4, 12, then we can divide simply. But there is a odd number. Then when there is a odd number, ज्या वेळेस तिथे odd number असतात आणि इक्वली जर आपल्याला डिव्हिजन करायचं आहे म्हणजे इक्वली शेअरिंग करायचं आहे तर 7/2. How it takes place? 7 divide 2 is equal to, in the form of that 7 is numerator and 2 is the denominator. In this manner we can write 7/2. Then next is the let's learn. Let's learn म्हणजे चला शिकूया. Then first point is conversion of an improper fraction into a mixed number. Mixed number बघूया, म्हणजे improper fractionचं आपल्याला कशामध्ये कन्वर्जन करायचे, रूपांतर मिक्स नंबरमध्ये. एक्झाम्पल, if 7 apples are divided equally between 2 people, how many will each one get? हे आपण पाहिले इथे, पण आपल्याला ते डिव्हिजन फॉर्ममध्ये हाऊ वी कॅन राईट. देन सी हिअर अँड लुक प्रॉपरली. 7/2, 7 ॲपल्स आहेत, 2 मध्ये डिवाइड करायचं आहे, बरोबर. देन फर्स्ट अपॉन आय सॉल्व, आय शोईंग यू कट. फर्स्ट अपॉन आय show you orally 7/2, 7 divide 2. There is 7 divide 2. 2 is the divisor, 7 is division, and 2 3 is the 6. Means 3 is the quotient and remainder is 1. Then how to write 7/2 is equal to 3 divide quotient right here and remainder always write 1 is the numerator and upon 2 is the denominator. In this manner we can write mixed number. चला आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आता प्रॅक्टिस सेट 9 कडे वळूयात. प्रॅक्टिस सेट 9. स्टुडंट, नाउ
we are starting here practice set 9. I wrote here question first, convert into improper fractions. First example of this practice set is 7 integer, that is called, म्हणजे आपण रीड करताना कसं रीड करायचं, 7 integer 2/5. देन लुक हिअर प्रॉपरली, इक्वल टू 7. आता ह्या दोघांमध्ये काय साईन द्यायची, प्लसची, 2/5, 7 प्लस. आता ह्या 7ला डिनॉमिनेटर काहीच नाही, तर आपण डिनॉमिनेटर 1 घ्यायचा, प्लस आपलं कन्फ्युजन टाळण्यासाठी 7/1 प्लस 2/5. आता आपण काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं. काय घ्यायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशनपेक्षा हा जो 7/1 मी लिहून घेतला पहिले, त्या 7/1ला इकडचा जो फ्रॅक्शन याचा डिनॉमिनेटर काय आहे, 5, त्याला 5ने मल्टिप्लाय करायचं, दोन्ही डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला. देन राईट प्लस साईन बिटवीन देन टेक 2/5 अनदर फ्रॅक्शन. आता ह्या फ्रॅक्शनला काय मल्टिप्लाय करायचं आहे, इकडचा डिनॉमिनेटर घ्यायचा, या फ्रॅक्शनचा डिनॉमिनेटर देअर इज 1. देन डू मल्टिप्लिकेशन, 7 5 जा 35 अपॉन 5 1 जा 5 प्लस 2 1 जा 2, 5 1 जा 5. देअर इज इक्वल डिनॉमिनेटर. आता इथे इक्वल डिनॉमिनेटर म्हणजे छेद समान झालेला आहे. छेद समान झाल्यावर आपण त्याचा कॉमन घेतो. ओके. देन 35 प्लस 2. आता इथे आपल्याला ॲडिशन करायची, 35 प्लस 2 इज 37/5. दिस इज अवर आन्सर. दिस इज कॉल्ड हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन होता. हा इम्प्रॉपर फ्रॅक्शनचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलेलं आहे, मिक्स्ड नंबरमध्ये. ओके. आता त्याच क्वेश्चनमधला आपण दुसरं एक्झाम्पल सॉल्व करूया. दॅट इज द 5 integer 1/6. लुक हिअर केअरफुली, राईट डाऊन 5, देन बिटवीन देन प्लस साईन, टेक 1/6. आता 5ला न्यूमरेटर काय, डिनॉमिनेटर काय घ्यायचं आपल्याला, 5/1 प्लस 1/6. देन नेक्स्ट स्टेप्स इज द 5/1, राईट डाऊन हिअर अँड मल्टिप्लाय. विच नंबर मल्टिप्लाय, देर इज denominator of another fraction, that is the 6. Take plus sign, write down another fraction 1/6 and multiply which number, denominator of this fraction, this is 1. Then do multiplication, म्हणजे आपल्याला इकडे मल्टिप्लाय करायचे, 5 6 जा 30, 6 1 जा 6 प्लस 1 1 जा 1 and 6 1 जा 6. आला डिनॉमिनेटर सेम. ज्यावेळेस डिनॉमिनेटर सेम येतो त्यावेळेस त्यांना आपलं कॉमन घ्यायचा असतो 6 आणि यांचं ॲडिशन करायचं 30 प्लस 1. डिनॉमिनेटर सेम असल्याशिवाय आपण त्यांची ॲडिशन करू शकत नाही. हे नेहमीसाठी तुम्ही लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. डिनॉमिनेटर ज्यावेळेस इक्वल येईल त्यावेळेस आपण त्यांची ॲडिशन, न्यूमरेटरची ॲडिशन करू शकतो. देन 30 प्लस 1, 31/6. देर इज द आन्सर ऑफ दिस सेकंड सम्स. दिस इज अ मिक्स्ड फ्रॅक्शन, मिक्स्ड नंबर, अँड दिस इज अ इम्प्रॉपर फ्रॅक्शन. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हे 2 एक्झाम्पल इथे सोडून पाहिलेत आहे. तुमच्यासाठी हा होमवर्क आहे 3rd 4th and 5th. हे तुम्ही स्वतः सेल्फ सॉल्व करायचे. ओके स्टुडंट, आता आपण क्वेश्चन नंबर 2 कडे वळणार आहोत. तो प्रॅक्टिस सेट 9चाच आहे. तर आपण जो क्वेश्चन फर्स्ट पाहिलेला आहे तो क्वेश्चन फर्स्टचा एक्झॅक्ट अपोजिट आहे, म्हणजे पूर्ण अपोजिट. आता याच्यात आपल्याला हा जो हा इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे, हा इम्प्रॉपर फ्रॅक्शनचा आपल्याला मिक्स नंबरमध्ये काय करायचं आहे, कन्वर्जन करायचं आहे. फर्स्ट क्वेश्चन काय केलं आपण, मिक्स नंबरचं इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्जन केलं. तर बघूया आपण आता हा काय आहे 30 न्यूमरेटर अँड 7ला काय म्हणतात डिनॉमिनेटर. आता आपण डिव्हिजनच्या फॉर्ममध्ये स्टेप्स करणार आहोत, ऑपरेशन करणार. 7ला काय म्हणतात, 7ला डिवायझर अँड 30 इज द डिव्हिडंट. ओके. हा 7 डिवायझर म्हणतात, याला हा आपण तुम्हाला समजण्यासाठी मी तो इथे लिहिते डिव्हिडंट अँड 7 इज कॉल्ड डिवायझर. तुम्हाला हे नेहमीसाठी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, डिवायझर. ओके. नाव आता 7चं 30/7 आहे, 7चं टेबल म्हणायचं. 7 1 जा 7, 7 2 जा 14, 7 3 जा 21, 7 4 जा 20, 7 5 जा 35. हा बिगर नंबर आहे 30 पेक्षा. देअरफॉर वी टेक 7 4 जा 28. देन हिअर सबस्ट्रॅक्शन, 0 - 8 नॉट पॉसिबल, सो 10 - 8 इज 2 अँड इथे 2 उरतात म्हणून 2त 2 गेले 0. आता बघा
हा जो आहे हा काय आलेला आहे क्वेश्चन म्हणजे भागाकार म्हणतो आपण. क्वेश्चन म्हणजे हा भागाकार आलेला आहे. प्रत्येक वेळेस लिहायची गरज नाही, तुम्हाला मी समजण्यासाठी लिहिते. 2 इज द रिमाइंडर म्हणजे बाकी शिल्लक राहिलेली आहे 2. तर आपण हा जो 30/7 आहे दॅट इज द इम्प्रॉपर फ्रॅक्शन आहे. हाऊ टू राईट इन द मिक्स नंबर. ओके, मिक्स नंबर मध्ये कशा प्रकारे आपण लिहितो, हा 4 इकडे लिहायचा असतो, हा इंटिजर 4 आणि हा जो 2 आहे 2 ऑलवेज राईट न्यूमरेटर फॉर्म अँड 7 इज द डिवायझर हिअर. म्हणजे हा हे लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ही जी रिमाइंडर आहे ही रिमाइंडर ही नेहमी डिवायझर पेक्षा कशी पाहिजे, स्मॉल पाहिजे, तर आपलं हे आन्सर बरोबर आहे. जर तुमचं जर रिमाइंडर बिगर नंबर आला हा डिवायझर पेक्षा तर आपलं आन्सर चुकलेलं आहे. हा 4 बघा मी याच्या पुढे लिहिलेलं आहे, या फ्रॅक्शनच्या बरोबर मध्यभागी लिहिलं आहे 4 इंटिजर आणि कसं वाचायचं 4 इंटिजर 2/7. 7 हा नेहमी डिवायझर फॉर्म मध्ये लिहायचा आणि रिमाइंडर न्यूमरेटर होतो. हे झालं फर्स्ट. आता सेकंड मी त्याच पद्धतीने सोडून दाखवते तुम्हाला. सेकंड एक्झाम्पल इज 4 इन दिस 7/4. आता हा 7 जो आहे तो 7 न्यूमरेटर अँड 4 इज द डिनॉमिनेटर. देन हाऊ वी कॅन सॉल्व दिस. बघा आता हा 4 डिवायझर राईट हिअर अँड 7 राईट हिअर. आता प्रत्येक वेळेस क्वेश्चन डिव्हिडंड रिमाइंडर लिहायची गरज नाही. 4चं टेबल 4 1 4 4 2 8. 8 हा बिगर होतो त्यामुळे कसला भाग जाईल 1चा. 4 1 4. ओके, 7 - 4 इज 3. बघा ही रिमाइंडर ही 3 हा डिवायझर पेक्षा स्मॉल नंबर आहे म्हणजे आपला आन्सर बरोबर आलेला आहे. मग लिहिताना कसं लिहायचं 7/4 इज इक्वल टू हा क्वेश्चन म्हणजे भागाकार कुठे लिहिणार मी ते मध्यभागी 1 इंटिजर अँड 3 इज न्यूमरेटर अँड 4 इज डिवायझर. 7/4 इज इक्वल टू 1 इंटिजर 3/4. दॅट इज द आन्सर ऑफ दिस सम. आता हे दोन क्वेश्चन नंबर 2 चे 2 एक्झाम्पल मी तुम्हाला सॉल्व आउट केलेले आहेत. हे क्वेश्चन नंबर 2 चे 3 4 5 6 हा तुम्हाला होमवर्क आहे. हे तुम्ही सेल्फ सॉल्व करायचे आहे. हा तर विद्यार्थी मित्रांनो प्रॅक्टिस सेट 9 मधला हा थर्ड क्वेश्चन आहे. ते राईट एक्झाम्पल्स रिटन एक्झाम्पल्स आहेत. तर फार इझी बघा. राईट द फॉलोइंग एक्झाम्पल्स युजिंग फ्रॅक्शन. फ्रॅक्शनचा यूज करून आपल्याला एक्झाम्पल राईट करायचे आहे बरोबर. आय wrote here example. Now I read. If 9 kg rice is shared almost 5 people, how many kilograms of rice does each person get? म्हणजे त्याचा अर्थ होतो 9 किलोग्रॅम तांदूळ हा आपल्याला जवळजवळ 5 लोकांमध्ये वाटायचा आहे. तर प्रत्येकाला किती किलोग्रॅम तांदूळ येईल ते आपल्याला कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचे आहे, फ्रॅक्शनच्या. राईट द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग फ्रॅक्शनचा. बघा इफ 9 किलोग्रॅम राईस इज शेअर्ड. आता 9 हा काय होणार आहे न्यूमरेटर. 9 किलोग्रॅम तांदूळ वाटायचे कोणामध्ये 5 लोकांमध्ये. झालं हे आन्सर. काय आन्सर आहे 9/5. 5 लोकांमध्ये 9 किलोग्रॅम तांदूळ वाटायचा आहे. म्हणजे फक्त काय फ्रॅक्शन तयार झाला 9/5. दॅट इज द फ्रॅक्शन अँड आन्सर ऑफ दिस एक्झाम्पल. हा तर विद्यार्थी मित्रांनो दुसरे एक्झाम्पल आहे. टू मेक शर्ट्स ऑफ द सेम साइज 11 meters of cloth is needed to make 5 shirts. इथे 5 नंबर राहिलं of cloth is needed. म्हणजे 5 शर्ट आपल्याला बनवायचे आहेत सारख्या साईजचे. तर 11 मीटर क्लॉथ आपल्याला गरजेचं आहे. हाऊ मच क्लॉथ इज नीडेड फॉर 1 शर्ट. आता आपल्याला त्यांनी काय सांगितले इट्स व्हेरी सिम्पल. खूप सिम्पल आहे, खूप साधी सोपी पद्धत आहे. 5 शर्ट आपल्याला सेम साईजचे बनवायचे आहेत. तर 11 मीटर्स क्लॉथ म्हणजे गरजेचं आहे. तर प्रत्येक शर्टला किती मिळेल, प्रत्येक शर्टला आपल्याला किती कापड लागेल 11/5. हा फ्रॅक्शनच्या स्वरूपात आपण लिहिलेला आहे. 5 शर्ट बनवण्यासाठी 11 मीटर कापड लागतं. तर एका शर्टला किती कापड लागेल ते मी इथे तुम्हाला सॉल्ट आउट करून दाखवते म्हणजे तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजेल. हा 5 टेक डिवायझर अँड 11 इज डिव्हिडंड. 5 1 5 5 2 10. एक शर्ट साठी किती लागेल म्हणून आपल्याला हे सॉल्व आउट करायचं आहे. त्यामुळे 5 2 10. आता 11 - 2 मीन्स 1. मग एका शर्टला किती कपडे लागणार आहे आपल्याला बघा. त्याच पद्धतीने आपण म्हणजे हा झाला मिक्स नंबर, कन्व्हर्जन ऑफ मिक्स नंबर इनटू इम्प्रॉपर फ्रॅक्शन्स. आता 2 मी इथे लिहिणार, तो कोशंट आहे, भागाकार आहे 2 इथे, आणि हा 1
न्यूमरेटर अँड 5 इज ऑलवेज राईट डिनॉमिनेटर. 2 इंटिजर 1/5 एवढा आपल्याला कपडा एक शर्ट शिवण्यासाठी लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा आपला प्रॅक्टिस सेट 9 कंप्लीट झालेला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जर तुम्हाला पुढचा प्रॅक्टिस सेट 10 सॉल्व आउट करून पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा. आजपुरता आपला अभ्यास पुरेसा झालेला आहे. ओके, बाय बाय अँड टेक केअर.